अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुला असे दिवस दिसत असतील जेव्हा तुला सर्वोत्तम वाटत असेल. आपले जे अडलेले काम आहे ते आता पूर्ण होणार आहे. तू जे जे पाऊल उचलत होतास ते पाऊल घेऊन तू चांगल्याच दिशेकडे जात होता. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहिती आहे तुझ्यासोबत घडणाऱ्या सर्व गोष्टींकडे आमचे लक्ष आहे. तू तुझ्या गोष्टींवर खूप नियंत्रण पण ठेवले आहे, योग्य निर्णयसुद्धा घेतला आहेस. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा होतो आणि राहणार पण आहे. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे माझे पूर्णपणे लक्ष असते. तू ज्या ज्या कामाकडे धावपळ करत होतास तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्या पाठीशी होतो. तू काय करतो, काय खातो, तुझ्या कोणत्या लोकांना भेटतो, हे सर्व लक्ष आमचं तुझ्याकडे होतंच. स्वामी म्हणतात, बाळा, भरपूर वेळेस तू खूप कठोर पण झाला होतास, पण आता तुला कठोर होण्याची गरज नाही. तू फक्त तुझे प्रयत्न करून चांगले काम करतो आहेस, कारण प्रयत्न करणाऱ्यांना यश हे मिळतेच. तुझे जे अडलेले काम होते ते आता पूर्णत्वास येणार आहे आणि तुला भरपूर आनंद पण मिळणार आहे. स्वामी म्हणतात, आजपर्यंत तुला आम्ही जे जे आवश्यक आहे त्यापासून तुझी सुरुवात केली आहे. नंतर तुला जे जे शक्य होते ते तू केलेस आणि आता अचानक असा क्षण येणार आहे ज्याची तू अपेक्षासुद्धा केली नव्हती, कारण तू अशक्यसुद्धा शक्य करणार आहेस, कारण माझा हात तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. आता तुला कितीही त्रास होत असेल तरी एक दिवस तू मागे वळून जर पाहशील तर तुला लक्षात येईल की तुझ्या संघर्षामुळे आज तुझे जीवन किती सुंदर आणि बदललेले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझा वाईट काळ गेलेला आहे. आता तू नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. तुझे जे अडलेले काम होते, ज्याच्यासाठी तू इतके दिवस रात्रंदिवस मेहनत घेतली आहेस, ते कार्य आता पूर्ण होणार आहे. तू वेळेला सुद्धा महत्त्व दिले आहेस. बाळा, आनंदी तू होताच आणि आनंद नेहमी तुझ्यामध्ये होता, परंतु बऱ्याचदा चिंता, भीती आणि इच्छांनी तू व्यापलेला होतास. आता काळजी करू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या अडलेल्या कामांमध्ये तुझ्या समस्या मार्गाला लागल्यानंतर तुझ्यामधली जी भीती होती ती नाहीशी झाली. तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुला मिळाल्यावर तुला आनंदाचा अनुभव येईल. स्वामी म्हणतात, परिस्थिती कितीही कठीण असली तरीही तू त्यांना सामोरे गेलास. परिस्थिती किती कठीण होती तरीही तू आनंदी राहिलास आणि आता तुझ्या आनंदाला पार उरणार नाही. तू मनापासून खूप आनंदित होशील आणि सर्व अडचणींवर मात करशील, कारण तुझ्या या स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. चिंता करू नकोस बाळा. स्वामी म्हणतात, सतत तू इतका आनंदी राहा की तुझ्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुझ्यामुळे आनंदी होईल. तर बाळा, चिंता करू नकोस. तुझे हे अडलेले काम नक्कीच पूर्ण होणार आहे. तू खूप आनंदी होशील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.